नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला रात्रभरासाठी भिजवलेला साबुदाणा आहे हा. आता इथं कच्चा एकच बटाटा घेतलेला आहे. आपण मोठ्या आकारात असल्यामुळे एकच घेतलेला आहे. लहान आकारात घेतला तर 2 घ्या. आता ह्या ठिकाणी वरची साल काढून घेतलेली आहे. साल काढून घेतल्यानंतर छोट्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचंय. पूर्वतयारी न करता झटपट आपण बटाट्यापासून अगदी छान कुरकुरीत काचेसारखे पापड बनवणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे आणि सहज कोणीही बनवू शकतो, इतकी सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी बटाटा आहे कट करून झालेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जे की वरचा स्टार्च पूर्ण निघून जाईल. आता ह्या ठिकाणी पाण्यामध्ये आपण बटाटा जो आहे तो टाकलेला आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे बटाटे जे आहे ते सुरुवातीला टाकून देणार आहोत. आता आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकून आपण सुरुवातीला हे फिरवून घेणार आहोत. एक वाटी पाणी टाकून आपण फिरवून घेतलेलं होतं. आता कढई गॅसवरती ठेवली आहे. त्यामध्ये आता आपल्याला बॅटर टाकून द्यायचे. थोडीशी दरदरीत आपण ह्या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे. अगदी पेस्ट बारीक नाही झालं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आणखीन एक वाटी आणि दुसरी आणखीन एक वाटी आपण एकूण किती वाट्या लागले तुम्हाला नंतर सांगेन. आता ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 मिरच्या टाकून घेतल्या आहेत. थोडंसं शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि जिरे टाकलेले आहेत. त्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा टाकलेला आहे. 1 वाटी आपण हा साबुदाणा भिजायला ठेवलेला होता. त्यामध्ये सुद्धा आपण आता 1 वाटी इतकं पाणी टाकून आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे. वाटण तयार करताना जर थोडं साबुदाणा राहिला तरी सुद्धा चालतो. अगदी छान कुरकुरीत आपले हे पापड बनून तयार होतात. आता जे वाटण केलेलं आहे ते सुद्धा आपण कढईत टाकलेलं आहे. एकूण आपल्याला ह्या ठिकाणी 5 वाट्या पाणी लागलेलं आहे. आता पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून घेतल्यानंतर गॅस मिडियम ठेवून 10 मिनिटाकरता आपल्याला हे व्यवस्थित बॅटर शिजवून घ्यायचं. 10 मिनिट झाल्यानंतर अगदी घट्टसर आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. अगदी कमी मेहनतीमध्ये घरातच तुम्ही हे पापड बनवू शकता. फॅनखाली सुद्धा घातलं तर 1 तासामध्ये हे पापड चांगले वाळतात. नंतर आपण उन्हाला टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी पीठ आपलं चांगलं पापडाचं शिजलेलं आहे. शिजलेलं कसं ओळखायचं ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला ट्रान्सफर जेव्हा आपलं पीठ तयार होतं तेव्हा ओळखायचं की पीठ चांगलं तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी गॅलरीतच मी थोडंसं ऊन आलेलं आहे तिथं घालत आहे. जर ऊन असेल तर तुम्ही उन्हात घातलं तरी सुद्धा चालते. लहान मोठ्या आकारामध्ये आपल्याला चिप्स टाईप पापड टाकून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि 15 मिनिटामध्ये आपण हे भरपूर असे पापड बनवू शकतो. फक्त आपल्याला टाकून पळी फक्त टेकवायचं, जास्त आपल्याला फिरवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. आता ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पापड टाकून घ्यायचे. आपण 1 दिवसाखाली कडके तुम्हाला वाळवून घेतलेले पापड अगदी छान वाळलेले आहेत. काचेसारखे पातळ आपले पापड बनवून तयार झाले. तर हे पापड आपल्याला तळून पाहायचे. अगदी सहज कोणीही नवीन सुद्धा बनवू शकते. बिलकुल हे पापड जे आहेत ते बिघडणार नाही. फर्स्ट टाइम जरी बनवलं तर परफेक्ट पापड बनवून तयार होतात. ज्यांना चकल्या बनवायचा कंटाळा येतो त्यांनी जर हे पापड बनवले तर बिलकुल चकल्यांची चव ह्या पापडामध्ये येते. त्यामुळे नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण 1-5 पापड तळून पाहिलेले आहेत. अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत आपले हे पापड बनवून तयार झालेत. आता तुम्हाला पुढे दाखवेलच की पापड हे किती कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला थोडासा आवाज वेगळा वाटत असेल, तब्येत ठीक नसल्यामुळे आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण 4 ते 5 पापड तळून घेतलेले आहेत.
तळून झालेले आहेत। पापडामध्ये सुद्धा साबुदाणा तुम्हाला लक्षात येत असेल, अगदी छान कुरकुरीत हलके फुलके असे पापड बनवून तयार झाले। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा किंवा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पापड कसे झाले आहेत, किंवा तुम्हाला आणखी कुठले वाळवणाचे पदार्थ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल। किंवा आपल्या चॅनलवरती भरपूर अशी पापडाची सिरीज टाकलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा जाऊन पाहू शकता। थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।